कोथमिरीचा लयच नाश झाला राव. अरे पावसाने सगळं नुकसानच झालं. आता काही उपटली इकडची, पण बाकीची जी राहिली ती चालू येतात थोडे थोडे टप्प्याटप्प्याने. आता निवडूनच काढावं लागेल, पावसाने सगळा नाश झालाय. हा आता विषय असा आहे का भरपूर मोठ्या प्रमाणात विचार करून शेतकऱ्याचं कसं असतं का काहीतरी 2 रुपये भेटतील आशेने करतच, पण या पावसाने एवढं थैमान घातलं होतं त्यामुळे मग एवढं नुकसान होतं. आता भरपूर शेतकरी झाले आपले झाले असंच म्हणावं लागेल. पावसाने भरपूर काँग्रेस उतरलंय. काँग्रेसचं आता ते उतरणार, पण कोथिंबीर सडली ना खाली खाली सगळे पिवळे पानं झाले आणि हाईट पण नाही वाढली ती. असं आहे. सुनील भाऊ काय म्हणता मग आता हे कोथिंबीर बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काय आता जेवढी चांगली असेल तेवढी आता काढून टाकू मार्केटला देऊन काय. आणि आणि इकडे आपण तिकडे बाजू तर नेली. प्लॉट गेला. हा इकडे करडई पेरलेली होती, आता ही 2 वेळेस पेरली करडई, पण पावसामुळे काही उतरलीच नाही, थोडीफार उतरली. करडई छोटी छोट्या प्रमाणात उतरलेली दिसते बरं का मित्र, थोडीफार नाही जास्त काही नाही, पण मग हे अशा थोडीफार ठेवणं योग्य नाही, बरोबर का नाही? रानगुतार परत नाही ना. 2 वेळा झालं ना मला वाटतं. 2 वेळा 2 वेळा जर हे पेरून जर परत पावसामुळे ते काय दबून गेलं बी, त्याच्यामुळं ते काय उतार त्याचा व्यवस्थित झालेला नाही. दोन्ही वेळा करडई पेरली, लगेच पाऊस झाला चांगला, त्याच्यामुळे करडई उतरलीच नाही. हा ना, पण मोठा प्लॉट होता ना. आता मला वाटतं आता 30 गुंठ्याचा हा प्लॉट, झालं 30 त्याला गुंठ्याचा बी प्लॉट आहे वगैरे. हा पूर्ण. आणि करडईचा आपलं कोथंबिरीचा 10 गुंठ्याचा प्लॉट होता, परंतु आता पावसामुळं कोथंबिरीचं नुकसानच झालंय, करडईचं पण नुकसानच झालंय. सोयाबीन बरीचशी खराबच झालेली होती. मित्रांनो, शेतकरी सगळ्याला सरळ सरळ एकदम सोपं वाटतं शेतकरी जीवन, पण एवढं सोपं नाहीये. आता या अशा नुकसानीला तोंड द्यायचं म्हणलं तर चांगल्या मोठ्या मोठ्याचे पण हात थरथर कापतात, बरोबर का नाही? आज कोथिंबीर म्हणा किंवा इतरही लोकांचे खूप सारे नुकसान झालेले आहेतच. आपण बघता व्हिडिओ बघितले सोशल मीडियावर, भरपूर काही व्हिडिओ असे आलेत की नुकसानी भरपूर झाल्या, कापसाच्या झाल्या, सोयाबीनच्या झाल्या, भरपूर. तरी आज आमच्या शेतात आम्ही आलो ज्या वेळेला त्यावेळेला बघतोय का मोठ्या प्रमाणामध्ये इथे पण नुकसानच झालेली. आता ही कोथिंबीरची पण झाली आणि 2 वेळा ही करडई जी पेरली होती तर त्या पण मोठं नुकसान झालं. करडई पण उतरलीच नाही. 2 वेळा जर पेरून जर उतरली नाही तर आता शेतकऱ्याला तिसऱ्यांदा पेरायला मला तरी नाही वाटत परवडेल. असं आहे. आता काँग्रेस पण भरपूर झालं सुनील याच्यात, आता हे काढावं लागेल ना. हा त्याच्यावर आहे ना, पहिल्यांदा गवताचा फवारा मारून. नाशिक मारावं. पण मला काय म्हणायचं, आता ही जी थोडी प्रमाणात जी कोथिंबीर राहिली, जेवढी होता होईल तेवढी मोठी मोठी गावांना काढून घ्यावं असं. हा काढून घेऊन ते निवडून काढावं लागेल ते. आता हे अशा ह्या मापात जरी कोथिंबीर असली तरी काय प्रॉब्लेम नाही असं जी विक्रीसाठी. जी चांगली ती आता काही नेली आपण मार्केटला इकडे, हा राहिलेली जी आहे तर ती पण काढून ऐन दिवाळीच्या मोसम मध्ये ती कोथिंबीर आली होती बरं का मित्रांनो, परंतु गंमत अशी झाली का पावसाने काय सवड दिलीच नाही काढायला, त्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सडलीच गेली जास्त. आणि थोडीफार जी काही निघली ती मार्केटला नेली, पण मग आता जेवढं महागाई होती, जेवढं गरज होती, मागणी होती, तेवढी तर जेवढी आम्हाला वाटत होतं आमच्या अपेक्षा होती तेवढी तर नाहीच गेली नाही झाली पूर्ण. असं. जवळजवळ म्हणजे 50% आणि ह्या प्लॉट कोथिंबीरीचं मध्ये नुकसान काय होतंय. होतं, तिकडं काय केलं होतं? तिकडं नांगरून रोटा मारून ठेवलेला होता, पण आता पावसामुळे पेरताच नाही आलं. तिथं म्हणजे रानच हे व्हाय ना सुकाना. हा, वापशावर आहे पावसाचं वापशावरच नाही आलं नाही का? हा ते रान तसंच पडलेलं आहे. असं नाही. मग आता समजा पाऊस 5 तारखेपर्यंत सांगितलाच होता, आहे की नाही? आता तर आपल्याकडे उघडलेलंच वातावरण आहे. मग या दरम्यान आता मला असं वाटतं वापशावर आल्यावर काय दुसरं काय नियोजन आहे का तिथं आता? हा आता तिकडं मेथी पेरायची आहे आपल्याला हा 10 गुंठे. बाकी कोथिंबीरची जागा, परत ही करडईची जे क्षेत्र आहे तर याच्यामध्ये ऊसाची लागण करायची. हा म्हणजे 30 गुंठ्याचं जे क्षेत्र आहे तिथं ऊस 30 लागवड. आणि हे 10 40 एक एकर ऊसाची लागण करायची. असं ऊसाचा प्लॉट बनवायचा. 265 ऊसाची लागवड करायची. मित्रांनो, नक्कीच तुमच्या इकडे काही नुकसान वगैरे झाले असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आता हे जे आहे तर आम्ही राहुरी तालुक्यातून आहे आणि हे जे नुकसान दिसतंय तर हे आता शेतकऱ्याला परवडत नाहीच, पण शेतकरी हा कधी माघार घेणारा नसतोच. कारण माघार जर शेतकऱ्याने घेतली तर याच्यामध्ये सर्वात जास्त शहरी लोकांची नुकसान होणार आहे, बरोबर का नाही? आणि दुसरी गोष्ट, शेतकरी हा माघार जर घेतली, मोठ्या मोठ्या संकटाला सामोरं जाणारा फक्त एकमेव शेतकरी आहे. आणि हे अशा प्रमाणातले जे नुकसान आहे हे असं शेतकऱ्याला मनातून खूप वाईट वाटतं, परंतु तसं काही एवढं
मनाला लावून घेण्यासारखा आणि शेतकरी परत खंबीरपणे उभा राहतो. तसंच तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो. आपल्या चॅनलला तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि आमच्या शेतातलं पण दाखवलं तुम्हाला आता. तर आता आपल्याला पुढच्या चला तर मंडळी, आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच. आणि शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायचं विसरू नका. नक्कीच एक शेतकरी चॅनल आहे आणि तुम्हाला पण त्याच्यात नवनवीन एक माहिती भेटतील. नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओ पण बघायला लवकरच भेटणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.